हॅलो एव्हरीवन, दिस इज प्रणेश अँड वेलकम टू माय चॅनल ब्लॉग विथ प्रणेश. मी तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी चॅनलवरती ब्लॉग विथ प्रणेशमध्ये. सो आपला जो व्हिडिओचा पोस्टर आहे तो बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असणारच की आज आपण कुठे जाणार आहोत. तर आपली आता तयारी वगैरे झाली ऑलरेडी. आपण फक्त मित्रांची वाट बघतोय, कारण आपल्यामधला जो सर्कलमधला जो एक मित्र आहे तो जॉबवरून आत्ता निघाला आहे आणि बाकीचे जे 2-3 आहेत ते घरीच आहेत ऑलरेडी. ते फक्त तयारी करून बसलेले आहेत आणि त्यांना फक्त एक कॉलवरती सांगायचं आहे की या परत आणि मग ते येणार आहेत. ओके, तर आपण आज जाणार आहोत करंजामध्ये. आणि करंजामध्ये जाण्याचं कारण असं आहे की तिकडे आज पालखी सोहळा आणि यात्रा आहे. ओके, कारण आता जो उन्हाळ्याचा सीझन आहे त्या सीझनमध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये पालखी सोहळा आणि यात्रा होतच असते. सो आज आपण करंजामध्ये जातो आहे आता. आणि करंजामध्ये ॲक्च्युली द्रोणागिरी देवीची यात्रा आहे आणि पालखी सोहळा आहे. सो आपण तिकडे जाणार. आणि तसा आपला जो मित्र आहे करंजाचा विशाल म्हणून, त्याचा पण आपल्याला इन्व्हिटेशन ऑलरेडी आला होता. सो मग आपल्याला विशालकडे पण जायचं आहे. सो भेटूया लवकरच आपण डायरेक्टली करंजामध्ये. ओके, तो आता आपण फायनली आहे ना करंजामध्ये पोहोचलो आहे. इथे खूप जास्त गर्दी आहे ऑलरेडी. तुम्हाला कदाचित नॉईज येणार, माझा आवाज पोहोचत असेल कदाचित मे बी. तर आता आपण विशालकडे जाणार थोड्या वेळाने. पण आता इथे आहे ना पुढे जायला मार्गच नाही अजिबात. गाडी पूर्ण ब्लॉक झाली, रस्ता पूर्ण ब्लॉक झाला आहे. सो आता आपण पुढे चाललो आहे. हा भाऊ विशाल भाऊ, होय. अरे काय दादा, तू आहेस कुठे भाई? बरं ते कुठे? अरे करंज गाडी लावतो तिथे अजून आले नाही येत आहे. काय करतो? चल सगळं काय कुठे नाही, तू फिरून घे पहिले फॅमिली सोबत. नंतर मग आपण भेटू. आहेत नाही इथं. हाय इथेच काय नाही पिले तरी असं काही नाही. अरे ये करंज येते बघ. हा ठीक आहे. अरे भेटू, तू येते पहिले. हां ओके. तर फायनली आता विशाल भेटला आपल्याला. आणि आता विशाल थोड्या वेळाने तो आता फॅमिलीसोबत जातो. फॅमिलीसोबत नंतर मग तो इकडे येणार आहे. तर सध्या आपल्याला यात्रेमध्ये जसं फिरायचं आहे, बघूया. तुम्हाला मी दाखवतो पाहिजे. झाडे नाही भाई, इथे झाडे नाही आपल्या. ते पाळणे येतं का? पाळणे तर पाळण्यामध्ये बसायला काय ना, पण बेचून माझी गाठ पडते. बेकार सीन होते माझं पाळण्यामध्ये. नाही अजिबात नाही भाई. पाहिजे तर तू जाऊ दे, पण मी नाही जाणार. मी पाहिजे तर या जिल्ह्यामध्ये बसू शकतो. ब्रेक डान्स मला दाखवतो. ब्रेक डान्स बघूनच टोटल वाटत येते. म्हणजे माझी तर बेकार हालत होते बघूनच. एकदा बसलो होतो तिथं, जाम बेकार वाटलं मी होतो. कमलेला फोन लाव आणि विचार कुठे गेला, कुठे आला. जायचं काय मग ब्रेक डान्समध्ये? अजिबात नको काही. माझी तर अजिबात इच्छा नाही. माऊली आहे.
भांडणं असं काय करताय? तुम्ही फक्त लाईक करा आपली व्हिडिओ नक्की चॅनलला नवीन असल्यास तर सबस्क्राईब सुद्धा करा लवकरात आणि शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही कधी करंजामध्ये पुढे कधी इन फ्युचरमध्ये येत आहे तर नक्की तुम्ही या यात्रेला या, तुम्ही द्रोणागिरी देवीच्या यात्रेला, कारण इथे खूप जास्त मजा आहे. 50ला जा बोला. कितीला 50ला 10 बोलायचं आहे. दादा फक्त बोलला 50ला 10 बोला. आपण फक्त तेवढंच बोलणार आहेत, 50ला 10. त्याच्या पलीकडे आपण खेळणार नाहीत, कारण आपल्याकडे सध्या पैसे नाहीत. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की आपण द्रोणागिरी देवीचं दर्शनासाठी आलो आहे ॲक्च्युली. तर तुम्हाला जे मंदिर आहे मी तुम्हाला इथून दाखवतोय. ॲक्च्युली मंदिर जे आहे तर द्रोणागिरी पर्वतावर आहे, म्हणजे डोंगरावरती आहे बसलेला. आणि आपण सध्या खालच्या बाजूला म्हणजे तिथे यात्रा वगैरे भरते, पालखी वगैरे निघते, तिकडे आपण सध्या आलेला आहे. तुम्हाला मी इथूनच दाखवतो. द्रोणागिरी पर्वतावर जे देवीचं हे आहे, देऊळ आहे, तो तुम्हाला दाखवतो. एकदा चेक करून घ्या. तर मला असं म्हणायचं होतं की करंजे गाव हे कोळी लोकांचं गाव आहे आणि या गावात मच्छीमारी खूप होत आहे. पण आज मी स्वतः माझ्या डोळ्याने बघतोय उघड्या की बघतोय तिकडे खूप जास्त जमिनीवरती मावळे आहेत. जमिनीवरती चालणारी मावरी. बाईचं बोलणं मनावर घेऊ नका अजिबात, कारण तो त्याच्याकडे सध्या बोलायला काहीच नाही, त्याच्यामुळे तो काहीही बोलतोय सध्या. ओके, तर ॲक्च्युली याला असं बोलायचं होतं की ॲक्च्युली जो उरणमध्ये करंजा गाव आहे ना, तो आपला कोळी आणि आगरी लोकांचाच आहे. सो आणि मग इथे मच्छीमारी वगैरे बरेचसे होते, बिकॉज ऑफ इथे जेटी आहे. म्हणजे करंजा गाव ॲक्च्युली समुद्रकिनारीलाच आहे. तर इकडे यांचे बरेचसे बलाव किंवा बोटी वगैरे यांच्या गावातल्या लोकांचे आहेत. आणि हे लोक मच्छीमारीसाठी सुद्धा बाहेर जातात, किंवा ती मच्छी वगैरे ती स्पेशली मुंबई कोल्हापूरमध्ये विकली जाते. असे यांचे बरेचसे कॉन्टॅक्ट वगैरे आहेत. आणि त्याचमुळे हा गाव जास्त श्रीमंत आहे. आणि ही माणसंसुद्धा मनाने खूप जास्त श्रीमंत आहेत. जर तुम्ही भविष्यामध्ये कधी तुम्हाला मच्छी वगैरे हवी असेल, तुम्ही करंजामध्ये व्हिजिट करा नक्कीच. कारण इथे बरेचसे लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जे आहेत नाखवा वगैरे, ते तुम्हाला मच्छी वगैरे अवेलेबल करून देऊ शकतात. ओके, आणि सध्या आपण एन्जॉय करूया यात्रेचा. हा बिचारा एक दुकानवाला इकडे बसलाय, बिचाराचा धंदा होत नाही कदाचित असं वाटतं. हा बघा, अजिबात गर्दी नाही याच्याकडे. हे तर मग हा जा, त्याची बोनी कर जा. बघतान भाई बघतान. आरोग सोड. काय रे खावलं पाहिजे. काय सांगते बघा, किसन दिलकी नाही. एक मिनटं थांब ना. हे बघा, मी तुम्हाला आता दाखवतोय. मेरा 1 मिलियन सब्सक्राइबर हो जाएगा. हाँ, ये देखो, हाँ बोल रहा है भाई, नाही तीनों भी बोल रहा है हाँ हो जाएगा कभी. तो नक्की आपण असे थोडा हार्डवर्क करूया अजून आपल्या व्हिडिओवरती वगैरे. आणि एक दिवस नक्कीच आपले 1 मिलियन सबस्क्रायबर होणारच. आय होप. मला आहे विश्वास माझ्यावरती, स्वतःवरती. कारण विश्वास जिद्द ना सोडली. पुढे काय गाणं नाही लक्षात नाही तेवढं आम्हाला गाण्याचे बोल पुढे, पण जिद्द असली पाहिजे होतं. हां भैया, हा कोण आहे? हो सर. अरे काय राजा, तू एवढा वेळ ना घरी गेला. आपली माणसं आपल्याला भेटली नाही. सध्या आपली माणसं भेटलेली आहे आपल्याला. आता थोडं एन्जॉयमेंट करू आपण, आणि एन्जॉयमेंट झाल्यानंतर मग थोडंसं मग नाश्ता पाणी करू. मग काय ते बघू, पुढचं प्लॅन असेल ते बघू शकता तुम्ही. एक व्हिडिओ काढली नाही म्हणून थोड्या भांडणं चालू आहेत. मित्रात भांडणं होत राहतात. आणि माणसं माझ्यासोबत घेऊन आले ना, मी त्याच्या मला लाज वाटायला लागली आता. याला बोललो भाऊ दोन टाकू. व्हिडिओ काढ. बाईने एक शॉट नीट नाही घेतला, व्हिडिओ फक्त घेतली, कॅमेरा चालू केला, पण साला मी रेकॉर्ड नाही केला व्हिडिओ. भैया मोठेपणा आणि बालपणा हे बघू शकता तुम्ही. खरं उदाहरण आहे आपल्या समोर. इथनाच काढ. हो
हाऊ मच 100 rupees only. Huh? 100 rupees only. ओके 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 You want? You want? नो आय डोंट वॉन्ट आय एम नॉट अब्दुल Then who are you? I'm a Sanatani boy. लाईफ इन्शुरन्स काढलाय काय ए लाइफ इंश्योरेंस निकाला है क्या बच्चे ने हंसते ही तो अबे 400 रुपए का टिकट है इसका पता है चाचीच बोर बसवली माफ कर दो मैं मेरे को माफ कर दो दिल से माफी मांगता है मेरे लिए पैसे न देने का नतीजा म्हणून सांगते त्या रात्री मैंने भाई को पूछा पहले कि इसका मतलब दिन का कितना कमाते हो तो भाई बोला मेरे को 400 रुपये मिलता है अभी मैंने ये घुमा लिया भाई निकल 400 रुपये मेरा भाई मेरा 400 रुपये निकल मेरा 400 रुपये निकल तब 400 मिलेगा कोई बात नहीं मैं भी सारा दिन घुमाऊंगा 800 रुपया दे दो दिन का खाली 1000 रुपये दिन भाई घुमाने चल रहा है पैसे कोई बात है ना अब क्या करो मजबूरी है भाई बराबर बोला करना ही पड़ता सो फायनली आता आम्ही विशालच्या घरातून निघालो आहे ओके तर आता आम्ही ॲक्च्युली जेवायला बसलो होतो विशालकडे छान मस्त चिकन मटन वगैरे झालं होतं कारण मटन कसं झालं खूप छान झालं होतं मटन आपण एक प्लेट खाणार होतो 2 प्लेट खाली म्हणजे खरंच खूप छान झालं होतं आणि तसं मेड विशाल भाई याने केलं होतं विशालने ॲक्च्युली बनवलं होतं आमच्यासाठी जेवण झालं होतं आणि ज्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं ना त्यांनी आमच्यासाठी बनवलं होतं स्वतःच्या हाताने बनवलं होतं खूप भारी वाटलं खाता वेळी आणि आता आम्ही आता चिकन म्हणजे जेवण आता निघालो चिकन प्लस मटन होता भाऊ हां दोन्ही पण होते म्हणजे 2 डिश होते तर आता आम्ही निघालो आता आणि आता पालखीमध्ये चाललो आम्ही पालखीमध्ये जाऊन एन्जॉय समजा आपल्याला करायची सो आपण आता डायरेक्टली पालखीमध्ये भेटूया या सी यू बाय सगळं घ्यायचं वाह कैसे फायनली आपल्या मागे जे सगळे तुम्ही बघतायत सगळे गेटअपमध्ये आहेत ऑलरेडी आणि सगळे एन्जॉय करतात आपला मित्र भेटला होता ॲक्च्युली मागे होता आणि भारी वाटलं म्हणजे बघून आहेत एन्जॉयबल आहे सगळे फुल पब्लिक आहे इकडे ॲक्च्युली आणि पुढे DJ वगैरे चालू आहे सध्या ओके तर आता आपण डीजेकडे चालू आहे ॲक्च्युली कदाचित मला तुम्हाला आवाज येत नसेल कारण नॉईज खूप जास्त असेल आणि तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं जे ऑलरेडी जे गेटअपमध्ये सगळे होते त्यांनी जे गेटअप वगैरे केलं होतं ते जास्त खूप जास्त फनी आणि खूप चांगलं होतं भेटलेलं आहे म्हणजे आता आम्ही विचार नव्हता ब्लॉग चालू होता पुन्हा इंटरव्ह्यू पुन्हा इंटरव्ह्यू नाही हे बघा आपला भाऊ आहे ओके आपल्या भाऊचं चॅनलचं नाव काय आवऱ्याचा दादूस ओके ना कुठं बघितलं असेल ना 100% तुम्ही आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ना मी तुम्हाला लिंक बिलोमध्ये हे करतोय मेन्शन करतोय तुम्ही एकदा चेक करून घ्या आपल्या आवऱ्याच्या दादूचा आपला लिंक तुम्हाला मेन्शन करतोय ओके तुम्ही आपल्या दादूच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा
काहीतरी खाऊया चायनीज. ऑलरेडी आम्ही जेवण केलं होतं, त्याच्याच हाताने त्यांनी जेवण म्हणलं होतं. मटणाचं रस्स आणि भाकरी केली होती. खूप खूप छान. चिकन सुद्धा होतं खायला. सुद्धा होतं खायला. पण भेंडी आम्हाला बोलत चायनीज खाऊया आणि परत हे काय केलं बघ, वाट लावली भेंडी. काय आहे? मला माहिती होतं धुळीवंदन झाली आहे. हा. पुन्हा एकदा धुलीवंदन खेळतो आमच्यासोबत. काय बोलणार. ओके, सो फायनली आता तुम्ही व्हिडिओ बघलेच असणार पूर्ण. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही जर एन्जॉय केली असणार तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही एन्जॉय किती केले आणि तुम्हाला काय डिफरंट आणि काय नवीन वाटलं तुम्हाला बघण्यासारखं ह्याच्यामध्ये. ओके, कदाचित माझा आवाज निघत नसेल, तुम्हाला आवाज पोहोचत नसेल, कारण ओरडून आवाज माझा थोडासा लागला आहे आणि आवाज थोडा डाऊन येतो माझा. तरी मी प्रयत्न करतोय जोरात बोलण्याचा. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही. तर मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ओके, आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला नक्की तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. ओके, सो सी यू टुमारो. तुम्ही नवीनच आपण व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. ओके, सी यू, बाय, टाटा.